See students, we have discussed that energy is produced in our body by oxidation of glucose. Now energy is produced in the form of ATP, that also we have discussed. See, first one we will see a small point. Energy produced, whatever energy is produced is in the form of two types. First one is a direct energy and second one is a indirect energy. Now what is meant by direct energy? This direct energy is like as a cash which can be spent immediately by the cell. डायरेक्ट एनर्जी कॅश सारखी असते. कॅश म्हणजे माहिती आहे ना, जर मी तुम्हाला पैसे दिले, सपोज मी तुम्हाला 100 रुपये दिले आणि सांगितलं की समोरच्या दुकानातून पेन आण 100 रुपयाचे, तर तुम्ही डायरेक्ट पैसे देणार दुकानदाराला आणि त्याच्याकडून पेन घेऊन येणार, बरोबर आहे. म्हणजे ही झाली कॅश. म्हणजे ही जी डायरेक्ट एनर्जी आहे ती पहा कॅश सारखी असते आणि इट इज इन द फॉर्म ऑफ ATP, दॅट इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, विच इज नथिंग बट द एनर्जी करन्सी ऑफ द सेल, ATP. म्हणजे जी डायरेक्ट एनर्जी आहे ती ATPच्या फॉर्ममध्ये तयार होते. आणि दुसरी असते इनडायरेक्ट एनर्जी. व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट एनर्जी? सो इनडायरेक्ट एनर्जी इज लाईक ॲज अ चेक विच द सेल कॅनॉट स्पेंड डिरेक्टली. ती चेकसारखी असते. तुम्हाला माहिती आहे चेक म्हणजे काय असतो? तर तुमच्या बँकेमध्ये पैसे असतील तर ते तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही चेक पण देऊ शकता. तर मी जर सपोज तुम्हाला चेक दिला एखादा 100 रुपयाचा आणि म्हटलं जा समोरच्या दुकानातून मला पेन घेऊन ये 100 रुपयाचे, तुम्ही त्या दुकानदाराला चेक दिला तर तो चेक घेऊन तुम्हाला डायरेक्ट लगेचच्या लगेच पेन देऊ शकतो का? नाही. तो चेक बँकेत जाणार, सँक्शन होणार, मग पैसे मिळणार, होय की नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्टली तो चेक यूज करू शकता का? नाही. तसं ही इनडायरेक्ट एनर्जी असते की जी सेल डायरेक्टली यूज करू शकत नाही. तर ती जी इनडायरेक्ट एनर्जी आहे ती 2 कोएन्झाईमच्या टाईपमध्ये, हे जे 2 कोएन्झाईम आहेत त्याच्या टाईपमध्ये सेव्ह होत असते. ते 2 कोएन्झाईम कोणकोणते आहेत? तर पहिलं आहे NADH2 आणि दुसरं आहे FADH2. आपण आता स्टडी करताना या दोघांना नाडू आणि फाडू म्हणूया, ठीक आहे. नाडू फाडू हा त्याचा प्रोनाऊन्सिएशन नाही आहे, आपण शिकण्यासाठी एक गंमत म्हणून तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. हा NADH2 म्हणजे नाडू आणि FADH2 म्हणजे फाडू, ओके. तर अशा प्रकारे हा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. बघा, आपण एनर्जी प्रोडक्शन कसं होतं हे शिकणार आहोत. बिफोर दॅट एनर्जी जी प्रोड्यूस्ड होते आपल्या सेलमध्ये ती 2 टाईपमध्ये असते. पहिली असते डायरेक्ट एनर्जी आणि दुसरी असते इनडायरेक्ट एनर्जी. डायरेक्ट एनर्जी इज प्रोड्यूस इन द फॉर्म ऑफ ATP, while indirect energy is produced in form of 2 coenzyme known as NADH2 and FADH2, NADU and FADU. Okay, now we will see in detail the first type of energy production through aerobic respiration. See, in aerobic respiration glucose is oxidized in 3 steps. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होणार आहे? एनर्जी फॉर्म होणार आहे, म्हणजेच ग्लुकोज ऑक्सिडाईज होणार आहे. पण तिथं 3 स्टेप आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप आहे ती आहे ग्लायकोलिसिस. ना व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस? सी, पहिली गोष्ट, ग्लायकोलिसिस प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस इज ऑकर्स इन सायटोप्लाझम. यू नो दॅट. सपोज दिस वन इज अ सेल अँड इन सेल दिस वन इज अ सेल वॉलमध्ये कोण असणार? न्यूक्लियस असणार. आणि न्यूक्लियसच्या बाहेर इकडं वेगवेगळे सेल ऑर्गन्स, व्हॅक्युल्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे डॉट डॉट असतात, त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम, राईट. तर ही जी ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे ही या सायटोप्लाझममध्ये होते, ओके. अ मोलेक्युल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. काय होतं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये? तर हा जो ग्लुकोजचा मोलेक्युल आहे, ग्लुकोज म्हणजे काय? C6H12O6 हा जो ग्लुकोजचा मोलेक्युल आहे तो ऑक्सिडाइज केला जातो. मग आता ऑक्सिडाइज केला जाणार म्हणजे काहीतरी केमिकल रिॲक्शन होणार. जशी केमिकल रिॲक्शन झाली की तिथं काहीतरी बाय प्रोडक्ट तयार होणार. तर इथं जो बाय प्रोडक्ट तयार होतो तो कोण आहे? बघा, इन दिस प्रोसेस 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP. Pyruvic acid is also in direct energy, okay, and 2 molecules of ATP means direct energy. 2 molecules of NADH2, that is I have discussed now. NADH2 is what? NADU. Nicotinamide adenine dinucleotide and 2 molecules of water are formed. काय काय तयार होतं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये? पहिल्यांदा पायरुविक ॲसिड तयार होतं, ATP, NADH2 आणि वॉटर मोलेक्युल फॉर्म होतो. वॉटर मोलेक्युल इज अ बाय प्रोडक्ट, ओके. नाव सी, ॲक्च्युली ग्लुकोज जो असतो त्याच्यामध्ये बघा, आता आपण जसं पाहिलं तसं ग्लुकोज म्हणजे काय असणार? C6H12O6. म्हणजे इथं कार्बनचे किती असतात? 6 ॲटम्स असतात कार्बनच्या, ठीक आहे. पायरुविक ॲसिड फॉर्म होतं म्हणजे
हे कार्बनचे जे ॲटम आहेत ते असे डिस्ट्रीब्यूट केले जातात 2 गटामध्ये. 3 कार्बन ॲटम या गटामध्ये, दुसरे 3 कार्बन तिकडं. तर ह्याला म्हणतात पायरुव्हिक ॲसिड आणि पायरुव्हिक, म्हणजे 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार होतात. ठीक आहे. आता ही झाली पहिली स्टेप ग्लायकोलिसिसची. कोणती? की ग्लुकोज मॉलिक्यूलपासून पायरुव्हिक ॲसिड तयार होणे. पुढं काय होतं पहा. मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्व्हर्टेड इनटू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए. दॅट वन इज अ इंटरमिजिएट प्रोसेस. दुसरी स्टेप काय होते, तर हे जे पायरुव्हिक ॲसिड, जर बघा मी लिहिले, पायरुव्हिक ॲसिड जे फॉर्म झाले ते कन्वर्ट केले जातं ॲसिटिल कोएन्झाइम ए. या कोएन्झाइम एला आपण को ए असं पण म्हणू शकतो. ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये हे पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं. ह्याला म्हणतात इंटरमिजिएट प्रोसेस. ठीक आहे. आणि तिसरी स्टेप, 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. काय काय होतं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये, तर हा ग्लुकोज जो असतो तो ऑक्सिडाइज केला जातो. ग्लुकोज ऑक्सिडाइज करताना पहिल्यांदा ग्लुकोजचं पायरुव्हिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्यानंतर पायरुव्हिक ॲसिड कन्वर्ट केलं जातं ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. याला म्हणायचं ग्लायकोलिसिस. इथं ग्लायकोलिसिस प्रोसेस संपली. ठीक आहे. आता दुसरी प्रोसेस आहे ती आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. याच पॉईंटला किंवा याच सायकलला क्रेब्स सायकल असं म्हणतात. का? तर दिस रिॲक्शन वॉज डिस्कवर बाय सर हॅन्स क्रेब्स, हॅन्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ क्रेब्स सायकल. सर हॅन्स क्रेब नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी ही रिॲक्शन शोधून काढली, म्हणून त्याला क्रेब सायकल असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतो डिस्क्राईब क्रेब सायकल इन डिटेल किंवा डिस्क्राईब ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असाही येईल. तर ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग पहा, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजे काय आहे बघा. तर मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आतापर्यंत काय झालंय ग्लायकोलिसिसमध्ये, तर पायरुव्हिक ॲसिड फॉर्म झालं आणि परत त्याचं कन्व्हर्जन झालं ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये कन्व्हर्जन झालं. आता यामध्ये काय होतं, ही जी आपली दुसरी प्रोसेस आहे, तर हे जे मॉलिक्यूल आहेत ॲसिटिल कोएन्झाइम एचे तयार झालेले ते मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रिया कुठं असतं? सेलमध्ये असतं, माहिती आहे ना, आपण शिकलोय. तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हे जे ॲसिटिल कोएन्झाइम एचे जे तयार झालेले मॉलिक्युल्स आहेत ते एंटर करतात. नाव इन मायटोकॉन्ड्रिया cyclic chain of reaction is occur there, called as a tricarboxylic acid cycle is operated on acetyl coenzyme A. म्हणजे हे जे ॲसिटिल कोएन्झाइम एचे जे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात आणि या मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याच्यावर सायक्लिक चेन रिॲक्शन घडून येते. ठीक आहे. Acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized to this cyclic process and molecules of ATP, CO2, H2O, NADH2 and FADH2 are derived. मग परत काय होतं, जेव्हा मायटोकॉन्ड्रियामध्ये हे ॲसिटिल कोएन्झाइम एचे मॉलिक्युल्स एंटर करतात तेव्हा त्याच्यावर प्रोसेस होते, काहीतरी सायक्लिक प्रोसेस होते आणि त्याच्या थ्रू हा जो ॲसिटिल कोएन्झाइममधला हा ॲसिटिल पार्ट आहे तो ऑक्सिडाइज केला जातो आणि त्याच्यापासून ATPचे मॉलिक्युल CO2, H2O आणि नाडू आणि फाडू NADH2 आणि FADH2 तयार होतात. FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड तयार होतात. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट एक टिप सांगायची, तर ॲसिटिलला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हणतात, विच इज हॅव्हिंग 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप म्हणजे COOH. आणि म्हणून ह्याला ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड का म्हणतात, तर ह्याच्यामध्ये 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप असतो, म्हणून ह्याला ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि जी थर्ड प्रोसेस आहे आपली ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. त्याला ETC रिॲक्शन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ETC रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये काय होतं सिम्पल बघा. तर इथं ह्या ETC मध्ये इनडायरेक्ट एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू डायरेक्ट एनर्जी. आपण पाहिले एनर्जी जी प्रोड्यूस होते ती 2 टाईपमध्ये असते. कोणत्या 2 टाईपमध्ये असते, तर डायरेक्ट एनर्जी आणि इनडायरेक्ट एनर्जी. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जर जी काय इनडायरेक्ट एनर्जी तयार झाली ती डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. कुठं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. मग पहा, मॉलिक्युल्स ऑफ NADH2 and FADH2 form during all above processes participate in electron transfer chain reaction. इथं इनडायरेक्ट एनर्जी डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होणारे म्हणजे ऑब्वियसली हे इनडायरेक्ट एनर्जी जी आहे ती या चेन रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट एनर्जी आणि इनडायरेक्ट एनर्जी. बरोबर आहे. तर
ह्याच्यामध्ये काय होतं, जर जी काय इनडायरेक्ट एनर्जी तयार झाली ती डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. कुठं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. मग पहा, मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 and FADH2 form during all above processes participate in electron transfer chain reaction. इथं इनडायरेक्ट एनर्जी डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणजे ऑब्विसली हे इनडायरेक्ट एनर्जी जी आहे ती या चेन रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. मग काय होणार आहे बघा, दिस रिॲक्शन इज ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. आता हे जे तयार झाले ते मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे, त्याच्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये हे येतं एक्झामला बरं का, ऑब्जेक्टिव्ह. ETC reaction are occurs in mitochondria. A molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration, as we discussed earlier. काय होतं, ग्लुकोज हा ऑक्सिडाइज होतो ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये. आणि याच्यामुळं काय फॉर्म होतं, तर ड्यू टू दिस 1 NaDH2 मोलेक्युल गिव्स 3 मोलेक्युल्स ऑफ ATP. आता ही आपल्याला इनडायरेक्ट एनर्जी डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट करायची, म्हणजे हे नाडू आणि फाडू आपल्याला ATPमध्ये कन्वर्ट करायचे. मग तेव्हा आपल्याला काय मिळतं, तर हा एक जर NaDH2चा मोलेक्युल असेल ना, तर त्याच्यापासून आपल्याला 2 ATP मोलेक्युल मिळतात. हे लक्षात ठेवायचं. एका NaDH2च्या मोलेक्युलपासून आपल्याला 2 ATP मोलेक्युल मिळतात. ठीक आहे. आणि सेकंड वन, दुसरं पहा, 1 FADH2 मोलेक्युल गिव्स 2 मोलेक्युल ऑफ ATP. Sorry, 1 NaDH2 molecule gives 3 molecule of ATP and 1 FADH2 molecule gives 2 molecule of ATP. मी उलटं सांगितलं. तर एका NaDH2च्या मोलेक्युलपासून आपल्याला 3 ATP चे मोलेक्युल मिळतात आणि एका FADH2च्या मोलेक्युलपासून आपल्याला 2 मोलेक्युल ऑफ ATP मिळत असतात. ठीक आहे. अलॉंग विथ ATP molecules of CO2 and H2O are also produced. काय झालं बघा, सोपं आहे. ETC ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजे इथं आपली जी डायरेक्ट एनर्जी आहे ती इनडायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. कशी केली जाते, तर एक NaDH2 जर आपण घेतला तर त्याच्यापासून आपल्याला 3 ATP मोलेक्युल मिळतात. हां, आणि एक FADH2 घेतला तर त्याच्यापासून 2 ATP मिळतात. आता हे झालं कन्वर्जन. याच्यासोबत आणि काय होतंय, तिथं काय काय तयार होतंय, तर CO2 आणि H2O सुद्धा फॉर्म होत आहेत. तर अशा प्रकारे ही ऑल एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे. हां, काय काय प्रोसेस आहे, 3 स्टेप्स आहेत. पहिली आहे ग्लायकॉलिसिस, दुसरी आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. सोपा आहे. ग्लायकॉलिसिसमध्ये जो ग्लुकोज आहे तो ऑक्सिडाइज केला जातो. तिथं आधी पायरुविक ॲसिड तयार होतं. पायरुविक ॲसिड कन्वर्ट केलं जातं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये. आता हे जे ॲसिटिल कोएन्झाईम तयार झाले ते ह्या ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याच्यावर सायक्लिक चेन रिॲक्शन घडते आणि ती त्यातला ॲसिटिल ग्रुप ऑक्सिडाइज होतो आणि त्याच्यापासून अगेन आपल्याला ATP मोलेक्युल नाडू फाडू मिळतात. आणि हे जे थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ETC रिॲक्शन, ह्याच्यामध्ये फक्त डायरेक्ट एनर्जी इनडायरेक्ट एनर्जीचं डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट